हाय मित्रांनो, कसे आहात? मस्त ना? मी पण मस्त तर आणि स्वस्त बघा. तर मित्रांनो, काही लोकांना काय त्रास आहे रे बाबा काय माहीतच नाही बघा. सतत मला काय ना काय तर टोमणे मारतच असतं. ह्या टोमणे मारणाऱ्याला काय सांगायचं, मला तर वैतागच आहे. पण असो, टोमणे मारणाऱ्याचं तोंड आहे, टोमणे मारणारच. तर मित्रांनो, रोज रोज मला म्हणतात काही जण, काय ती शेताविषयी व्हिडिओ बनवतेस, शॉर्ट टाकतेस, काय तुला काय कळतंय का? शेतातलं जमतं असं का? तू शेतातलं स्वतःला शहाणी समजायला लागलीस का? तर मित्रांनो, मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता की शेतामध्ये मला काय काय काम करत. 2 वेळची जर खायचं म्हटलं तर शेतात राबावंच लागेल. आणि जे आम्ही राबतो ते शेतात पिकवतो ते तुम्ही पण तेच खाताय हो. 2 वेळचं पोटासाठी एवढं धडपडताना आम्ही बोलतो का तुमच्या कामासाठी नाही ना? मग तुम्ही का बोलता? मित्रांनो, मला तुम्ही सांगा, तुम्ही पण कष्ट करता, राबता, पण आम्ही तुमच्याबद्दल काय बोलतो पण नाही. ह्यांना मात्र बोलायचं आहे, ह्याला शेतातलं काय कळत नाही, फक्त रील करण्यासाठी शेतात जाते, असंच करते तसंच करते. असं त्यांना काय बोलायचं ते बोला. आता मी बोलू शकत नाही ना, फक्त व्हिडिओमध्ये ॲडिओ करायला. पण आता तुम्ही बोलणं ऐकायला. तर असं मी शेतात जाऊन जी कामं करते, मला खूप आनंद वाटतो. इतकं मस्त वाटतं का नाही, तिथंच राहावं असं वाटतं. दिवसभर सकाळ उठल्यापासून मी खूप शेतात गेल्याशिवाय आमचं दिवसाची सुरुवात आणि दिवसाची शेवट होत नाही, माहिती आहे का? इतकं मस्त वाटतं ना. चटणी भाकरी जरी खाल्लं तरी पण काम करून चटणी भाकरी जरी खाल्लं मस्त वाटतं. निवांत झोप येते रात्रभर. तर मी तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघा. मी आता चाललेलं आहे, पाणी चालू केलेलं आहे रानामध्ये. आता मी चाललेलं आहे, तुम्हाला दाखवते की ड्रीपमध्ये कसं वाटतं. ड्रीपमध्ये पाणी सोडलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेले आहोत ड्रीप ओढण्यासाठी. रानात ड्रीप चालू केलं, ड्रीपला पाणी सोडलेलं आहे. कुठल्या ड्रीपला पाणी पडत नाही ते बघणार आहोत. तर बघा, तुम्ही बघू शकता माझ्या रानातलं हे गवत तण बघितलं. हे गहू प्लस ऊस आहे. या ऊसामध्ये तुम्हाला तण म्हणलं तर दिसणार. आम्ही रात्रभर दिवसभर मी सासू सासरे हेच काम करतो, रानात राबतो, कष्ट करतो. हे तुम्हाला गहू प्लस ऊस आणि ऊस प्लस मक्का दिसणार आहे. खूप मस्त आमचं प्लॉट आम्ही तयार केलं. तुम्ही बघू शकता, हे इकडे मक्का आहे, इकडे ऊस पण आहे. तुम्ही छान बघू शकता. पुढे समोर सासरे होतं म्हणता मी नीट व्हिडिओ केला नाही. पण बघा, तुम्ही ऊसाचे फुटवा बघू शकता. मस्त असं फुटवं पण आलेलं आहे. तर गहू पण बघू शकता, मस्त आहे. आणि हिरवंगार शेती इतकं मस्त वाटतं ना. मी त्यासाठी आता कामात आहे म्हणून मी तुम्हाला नीट व्यवस्थित बसून व्हिडिओ बनवला. पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण शेतकऱ्याला कसं असतं, काम करायचं म्हटलं की एक तर कामच करायला पाहिजे, नाहीतर शेतातलं काम करत करत व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर होत नाही. पण शॉर्ट व्हिडिओला 1-2 ते 3 मिनटं लागतात, तेवढं तर असतं ना आपल्याला. मग मी बनवते, तुम्ही पण बनवा ना. तुम्ही पण बनवा, मस्त एन्जॉय करा, तुमचा आनंद आणि तुमचं लाईफ तुम्ही जगा. तुमच्या कामाबद्दल जसं तुम्हाला अभिमान वाटतं तसं माझ्या शेताबद्दल मला अभिमान वाटतं. मी त्यातनंच 2 भाकरी, जसं तुम्ही तुमचं रात्रंदिवस कष्ट करताना तुम्हाला कष्टाबद्दल तुमची जाण असते, तसंच मला माझ्या शेताबद्दल खूप अभिमान आहे, प्रेम आहे. मला माझ्या शेतातून जे काही मला इतका आनंद भेटतो ना मित्रांनो, ती प्रत्येक शेतकऱ्याला जाऊन विचारा. जरी आम्ही हजारो रुपये खर्च करून आम्हाला आमच्या शेतातनं आम्हाला जरी कवडी मोल जरी भेटले तरी पण आम्हाला ह्याचा अभिमान वाटतो. किती तुम्हाला माहीत आहे मित्रांनो की पावसाळ्यात किती